क्लास आहे की काही स्टिचेसना लावणं गरजेचं असतं, कारण कापड थोडं ताणून घ्यावं लागतं आपल्याला आणि त्या स्टिचेस परफेक्ट येतात. आणि दुसरं, रेशीमाचे धागे हे आपल्याला पार्ल्यामध्ये पवार किंवा सोनीग्राम यांच्या येणाऱ्या वेगळ्या निडल्स असतात. याच्यातली 8 नंबरची निडल आपण नॉर्मली आम्ही वापरते. तर आपण आज पहिली स्टिच पाहूया आपली चेन स्टिच. चेन स्टिच ही साधारण सगळ्यांनाच येणारी अत्यंत सोपी अशी स्टिच आहे. इथे पहिल्यांदा इथे हा दोरा काढून घेतलेला आहे. लेफ्ट थंबने तुमच्या हा दोरा पकडा. ज्या ठिकाणावरून आलेला आहे तिथे एक छोटासा टाका द्या. एक लूप घ्यायचा आहे आणि साधारणतः थोडासा फुगीरपणा ठेवायचा, म्हणजे तो टाका थोडा छान दिसतो. आतूनच जिथे तो धागा बाहेर आलेला आहे तिथूनच पुन्हा एक स्टिच घ्यायचा. आणि थोडा फुगीर ठेवायचा. आपलं अंतर दोन्ही वेळेला, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण स्टिच घेतोय तर आपलं अंतर हे सारखंच आलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये समानता दिसेल तुम्हाला. गेली किती वर्ष करतेस का तू? मी 3 वर्ष झाले छंद म्हणून चालू केलं होतं. आणि आता थोडंसं म्हणजे पॅशन झालंय. खूप आवडतं मला एम्ब्रॉयडरी करायला. ओके. आणि थोड्याशा काही वस्तू मी करून हा निडल कुठला, म्हणजे काय विशेष असतं का त्या निडलवर? ते कुठली निडल चालते? नाही, एम्ब्रॉयडरीसाठी वेगळ्या निडल्स मिळतात. ओके. तर डार्नर्स मिळतात, ट्वेल्सच्या मिळतात. ओके. डार्नर्सच्या थोड्याशा लांब सुया असतात. ओके. आज जरा आपल्या पावसामुळे कदाचित थोडंसं जरा नेटवर्कचा इश्यू होतोय सारखा. थोडं आपल्याला कदाचित परत जरा परत सांग ते तू कसं दुसरीकडे नेलंस ते. ओके. आता दाखवते मी परत. ओके. ही छोटी स्टेम करून बघूया आपण. हे बघ, आता आपल्याला इथे थांबायचंय. इथे बंद करायचंय. तर हा बाहेर जो आलेला धागा आहे तो या टाक्याच्या बाहेरच्या साईडला खाली घालून तो बंद करून टाकायचा. ओके. ओके. आणि मग मागे नॉर्मल आपण गाठ मारतो तशी गाठ मारायची. ओके. एक स्टेम आहे अजून आपण बनवायची काही. छोटीशी स्टेम आहे आपण बनवतो. इथून मला जनरली हे जे तू बनवते चेन स्टिच ते कुठे कुठे वापरू शकतो? एक तर आपण असं स्टेम बनवताना तू कुठल्याही ड्रेसला आउटलाईन करतेस, म्हणजे तू अनलिमिटेडली चेन स्टिच कुठेही वापरू शकते. तू फिलिंग करताना पण, म्हणजे
मी मध्ये एक डिझाईन बघितलं होतं ज्याच्यात फ्लावर होते मोठे मोठे बरोबर. आणि ते फक्त चेन स्टिच आतून अच्छा. असे भरलेले होते. म्हणजे इतकं त्याचं सुंदर लुक होता वाव. की फक्त चेन स्टिच मध्ये ते फ्लावर केलेले होते. वाव. म्हणजे चेन स्टिच नॉट नेसेसरी सेल्सलाच वापरता येईल असं नाही, तुम्ही कुठेही वापरू शकता, कशीही वापरू. गेले 2-3 आपल्या सेशन्स मध्ये प्रत्येक कलाकार आपलं मर्जीने ते करतं त्याप्रमाणे आहे ते. नाही. आता आपण इथे बंद करूया बाहेरच्या साईडनी. सुंदर. आता आजची आपण दुसरी स्टिच पाहूया. ती केबल चेन स्टिच आहे. म्हणजे तिचा साधारण शेप हा एकात एक अडकवलेल्या साखळ्यांसारखा आहे. त्यामुळे तिला केबल चेन स्टिच म्हणतात. थोडा दिसायला कठीण जाईल का? दिसतं? हो दिसतोय ना. त्या स्टेमवरून एका सेंटर पॉइंटनी ती बाहेर आली आहे. एक सर्टन अंतर घ्यायचं, ती खाली मध्येच थांबायचं, पूर्ण धागा खाली जाऊ द्यायचा नाही. आणि त्याचं जे सेंटर आहे, हे जे सेंटर आहे तिथून ते पुन्हा बाहेर काढायचं. म्हणजे जे आपण टॅकिंग घेतलंय त्याच्या सेंटर मध्ये त्याच्या सेंटर मधून बाहेर काढायचं. आणि खेचून घ्यायचं. तर आता हे मी लेफ्टच्या सेंटर मधून बाहेर काढलेलं आहे. पुढच्या वेळेला काढताना मी राईटच्या सेंटर मधून बाहेर काढते. म्हणजे आता तू जेव्हा चेन स्टिच करत होतीस तेव्हा तुझं पकडण्याचं तुझ्याकडे होतं म्हणजे स्टिच आणि हे अवे. नाही म्हणजे हे तू असं पण करू शकते किंवा असंही करू शकते. तू कुठल्याही दिशेने करू शकते. त्याचा पण चेन स्टिच ही अशी वर जाणारीच दिशा हवी. चेन स्टिच साठी ही वर जाणारी दिशा हवी. हे सेम दिसतं. तू कुठल्याही वरून घेऊ किंवा खालून घे, काही फरक पडत नाही. मला थोडं असं कम्फर्टेबल वाटतं. नाही मला वाटलं प्रत्येक स्टिचला एक वेगळं. आता इथून तू खाली जा. पण या वेळेला तू त्याच्या राईटने वरती काढायचं सेंटर मध्ये. ओके. परत खाली घातला, सुई घातली मध्ये, त्याचं सेंटर घेतला. आता परत लेफ्टनी बाहेर. दिसतंय ना? परफेक्ट. पुन्हा सुई देऊन मी बरोबर मला सवयीने असं मी माझ्या सवयीने फटाफट असं करते. एकदा लेफ्ट, थोडं अंतर जरा कमी असेल तर ती आणखीन छान दिसेल. थोडंच अंतर जास्त झालं. एकदा लेफ्ट, एकदा राईट, मिडल मधून एकदा लेफ्ट, आणि ती इथे पुढे घेऊन खाली जाऊन बंद करून टाकायची. ती फक्त अशी जसं म्हटलं जशी एकाच कड्या अडकवल्यावर कशा दिसतील तशी दिसते. तर तिला केबल चेन स्टिच.
येलो फ्लावर बरंच क्युरिओसिटी आहे आपल्या एका प्रेक्षकाला. ते पण सांगणार आहे. मी तुम्ही आता तेच घेते आधी. ते थोडस ना 2 घेतलेत ना मी आणि बरोबर. वेळ जाऊ नये म्हणून मी एक करून ठेवलं होतं, पण मी त्याला कसं केलंय हे दाखवते. त्याला सनस्टिच म्हणतात. ओके. म्हणजे अशी सूर्याची किरणं जशी दिसतील त्याचा पुढचा इफेक्ट दिल्यानंतर ते कळेल आपल्याला. जास्त कळेल. तर त्या स्टिचला आधी आपल्याला एक असा गोल काढून घ्यायला हवा. बरोबर. मध्ये एक पॉइंट दिलाय. बरोबर. त्या पॉइंट मधून साईडने ओके. त्या पॉइंट मध्ये सुई. आणि हे एक सर्टन थोडं डिस्टन्सने रिपीट करत जायचं. ओके. म्हणजे त्या दोघांची डिस्टन्स इक्वी डिस्टन्स असला पाहिजे. ओके. आणि इथे त्याच पॉइंट मध्ये तुमचा दोरा पुन्हा खाली जेवढं गेला पाहिजे. समान अंतर असेल तेवढं फुलासारखी छान पाहिजे. छान दिसेल. ओके. आय मीन सूर्य. पण याच्यात मध्ये परत येणार आहे म्हणून ते डिस्टन्स ठेवलेलं आहे. अच्छा. त्याच्यात परत येणार आहे. ओके. ओके. छान. हा स्टिच घालताना फक्त कापड जर खूप हलकं असेल तर आपण एकाच पॉइंट मध्ये प्रत्येक वेळेला ती सुई जातीये तर ते थोडंसं घोक पडल्यासारखं असं मध्ये तो एक गोक होऊन जातो. होऊन जाऊ शकतं. त्यामुळे जेव्हा आपण हा स्टिच घालतो तर बघावं की कापड आपलं जाड आहे. म्हणजे कुठल्याही पातळ कापडावरती. सोनालीला तुझे एम्ब्रॉयडरी खूप आवडली आणि म्हणे युअर टीचिंग इन अ व्हेरी इझी वे म्हणे. ते खरं आहे. युअर टीचिंग इट ॲज अ एक्झिस्ट. काही त्याला मेहनत लागत नाही. पण खरंच ह्याच्या मागे एक चिकाटी म्हणतो ते खूप असते. पेशन्स पाहिजे फक्त. किती तास करत बसू शकते मी. बरोबर. फक्त थोडं मानेचा त्रास होतो. बाकी काही नाही. वाचून. बरोबर आहे. वरती कोण एक मोठा हे दिलेला आहे मला. धक्का दिला होता मध्ये. अच्छा. याच्यामुळे त्यामुळे सारखं वाचून. म्हणजे हे थोडेसे मसल ना आपले. तर हे केल्यानंतर शेवटचा आपला गेला की मग तो तिथे बंद करून टाकायचा. आता दुसरा एक धागा घेणार आहे मी. थोडा 2 कलर मध्ये करतात हे. म्हणजे त्याचा इफेक्ट चांगला आपल्याला जाणवतो. मी इथे व्हाईट शेडचा धागा घेणार आहे. ओके. खूपच सोपं आहे हे स्टिच. नाही ते आय थिंक शिकायला जाताना पहिला अर्धा पाऊण तास आम्ही सगळ्याजणी फक्त सुईमध्ये दोरा ओले एवढीच गोष्ट करत होतो. अरे वा. म्हणजे परफेक्ट आलं पाहिजे ते एका झटक्यात. म्हणजे जातच नाही. कारण याच्यात ना हे वेगवेगळे 3 धागे असतात. अच्छा. म्हणजे एक लढ असते. अच्छा. हा एक जो धागा असतो त्याच्यामध्ये 6 छोटे छोटे धागे असतात. ओके. ओके. हे बघ. हे 6 छोटे छोटे धागे आहेत आणि आपण एक डिझाईन करताना 3 धागे वापरतो. म्हणजे एकत्र 3 ते एकत्र 3 धागे एका वेळेला जायला हवे. ते बऱ्याचदा जात नाही. जात नाही. आता हे बघूया आपण. एक थोड्याशा डिस्टन्सवर इथे बघा या 2 स्टिच च्या मध्ये या 2 लाईन्सच्या मध्ये इथे. अच्छा. थोडंसं. ओके. थोडंसं वर आपण हे घेणार आहोत. ओके. आणि ते इथे न्यायचं. अच्छा. सुंदर. मध्ये. ओके. जितकं आत आपल्याला नेता येईल तिथे मध्ये न्यायचं. ठीक आहे. प्रगती आणि छानदेशी तुला क्लास स्टार्ट कर असं
सुचवलं आहे. खरंच विचार कर. मी बनवून विकू शकते, पण शिकवणं हा थोडा माझा प्रांत होत नाही. अगं तू इतकं छान आता सध्या शिकवतेस की असं वाटत नाही की ते तुझा प्रांत नसावा. नाही, म्हणजे शिकवणं ही पण थोडी कला आहे वेगळी. नाही खूपच छान दिसतंय ते. इतकं अपीलिंग आहे आईला. म्हणजे हा स्टिच मला पाहताना पहिल्यांदा खूपच आवडला होता की त्याचा हे कुठल्याही कलरचं कॉम्बिनेशन घेऊन आपण बनवू शकतो. करेक्ट. आणि तसा बनवायलाही सोपं आहे. सोपं आहे. काही हो, खरंच. फार वेगळा लक्षात ठेवावा लागत नाही. माझ्यासाठी तिला टॅकिंग सोडून दुसरं काहीच येत नाही. आय थिंक हे टॅकिंग समजूनच करावं म्हणजे सोपं होईल. खूप सुंदर. म्हणजे एखाद्या प्लेन आपलं काही टॉप आहे किंवा असं काही आहे रोल आहे किंवा ब्लाऊज, तिथे असं नुसतेच हे फ्लॉवर्स मध्ये मध्ये टाकले तरी खूप छान दिसते. आपला विथ सिल्कचा प्लेन ब्लाऊज असला आणि आपला जनरली पदर आणि बॉडी हे वेगळ्या कलर्सची असेल तर त्या कलर्स मधले काही शेड्स घेऊन आपण ब्लाऊज वर हे मध्ये मध्ये असे बुट्ट्यासारखे दिसतील. बुट्ट्यासारखे साधारण दिसतात. खूप सुंदर. संपला. खूपच सुंदर. आपण बंद करूया ना. ते हँडमेड स्टफला किती कष्ट लागतो. हो, म्हणजे पेशन्स, टाइम. आणि तू म्हणते तशी हो तू म्हणते तशी आपल्या शरीराला पण बरंच त्रासदायक आहे. खूप सुंदर. पण त्याचं अपील आणि हे इतकं छान होतं. ब्युटिफुल ब्युटिफुल. खूपच सुंदर दिसतोय तो. आता एक अजून पुढची स्टिच दाखवते. हे जे फुल बनवलेलं आहे बरोबर, त्याच्या पेटल्स दाखवते. ती स्टिच आहे सॅटिन स्टिच. अच्छा. जी शिकताना मला म्हणजे इतकं तिने त्रास दिला होता की मला अत्यंत जमतच नव्हती. अच्छा. म्हणजे आय होप आम्हाला सगळ्यांना जमेल. त्याच्यासाठी मी ना हा शेडेड थ्रेड घेतलेला. अच्छा. हा एकाच कलर मध्ये नसतो. अच्छा. याचा एक भाग एकदम डार्क पासून सुरू होतो आणि तो लाईट 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 होत जातो. बरोबर. या अशा शेडेड खूप कलर्स मध्ये आपल्याकडे धागे मिळतात. ओके. हा पण अँकर्सचाच आहे. हा अँकर्सचेच आपण वापरतो. सगळेच चांगले अँकर्सचेच वापरतो. त्याची क्वालिटी स्ट्रेंथ पण चांगला असतो धाग्याचा. तर एक पहिलं पेटल करूया आपण. हा शेडेड आहे त्यामुळे मिडल पासून इथून चालू करू आपण. ओके. आणि फक्त वेगळं काही नाहीये त्याच्यामध्ये. इथून चालू करून इथे बंद करा. ओके. ओके. मग खालून घेताना त्याच्या अगदी चिकटून फक्त याचा ना शेप चांगला यायला लागतो. म्हणजे जसा त्या पेटलचा शेप आहे तो तसाच यायला हवा. एकदा इथून घेतलं लेफ्टनी राईटनी की दुसऱ्या वेळेला लेफ्ट साईडनी सुई काढायची. इथून एकदा इथून घेतली, एकदा इथून घेतली. म्हणजे हळूहळू येणारा तो शेड लाईटचा इफेक्ट तुम्हाला दिसतो. लाईट मध्येच डार्क आहे आणि मग लाईट होत जातं. दुसरा जिकडे म्हणतोय ते दिसायला जेवढा सोपा वाटतो तेवढा करताना कष्ट आणि समास
भागात असतो. ते खरंच खूप सुंदर दिसतंय. अपूर्वा लिहिते की सच अ इंटिग्रेट आर्ट अँड शी सच एन एक्सपर्ट, लुक्स लाईक फ्लुइड मुवमेंट्स वाय शी इज डुईंग एम्ब्रॉयडरी. अमेझिंग. खरंच पण तुझी हाताच्या म्हणजे मुवमेंट्स वरूनच कळतं की तू किती त्याला म्हणजे इट इज सो सिम्पल फॉर यू, जे आम्हाला इट वुड बी सो डिफिकल्ट. म्हणजे आता तुला हे ना थोडस आपल्याला थोडं खूपच पटपट चिटकून कमी वेळ आहे म्हणून, कारण हे जरा थोडस अजून चिकटून यायला हवं असतं. हा. पण साधारण तुला अंदाज येईल. आणि ते कळतंय की तू एक बाजूला शेडिंग एकदा इकडे हा शेडिंग सिमिलर आणि प्रपोर्शनेट होईल. परफेक्ट. हा. आणि हे पण ड्रॉइंग सारखंच आहे, थोडं पण इकडे तिकडे नाही व्हायला हवं. तेच नाही, हा माझा शेप सुरुवातीला त्याने खूप त्रास दिला, मला जमायचाच नाही. सॅटिन मध्ये फक्त हाच प्रॉब्लेम असतो की आपल्याला शेप व्यवस्थित जमावा लागतो. बरोबर. प्रत्येक वेळेला तिथूनच सुई बाहेर आली पाहिजे. आणि हा म्हणजे तो खूपच सुंदर दिसत आहे. ते शेडिंगमुळे अजूनही असं वाटतंय 3-4 धागे एकत्र आपण करून याच्यात अजून एक करतो. म्हणजे मला जी टेक्निक मी शिकले की हे सुरुवात करायच्या आधी त्याला कुठल्याही म्हणजे आपल्याकडे असेल कुठल्याही धाग्यांनी इथे पॅडिंग करून घ्यायचं. ओके. पॅडिंग म्हणजे फक्त 1-2 आडव्या लाईन्स मारून घ्यायच्या कशाही शिवून. त्याने काय होतं की ही वरून जी आपण सॅटिन स्टिच घालतो ती थोडीशी बाहेरून 3D इफेक्ट येतो, फुगीर दिसते, थोडी फुगीर दिसते. तर हे पुढचे पेटल्स करूया आपण. हो. याला आपण इथे बंद करूया. सीमा मामी म्हणतात खूप सुंदर आहे. शी इज एन्जॉईंग while doing. खरंच तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पण दिसतोच आहे की तुला किती मजा येते ते मला मजा येते करायला, खूप खरंच मजा येते. खरंच. आणि मी असं केल्याशिवाय तू येऊ शकत नाही, ते होतच नाही. आता ते आम्हाला कळलेलं आहे की टू बी अ गुड एम्ब्रॉयडरिस्ट आपल्याला ते करणं भाग आहे. तू इनफॅक्ट जे पॅच घातलंयस ते खूप सुंदर आहे, खूपच सुंदर. हा लोंढे आजींच्या मोठी मुलगी भारती असतात, जर तुम्हाला माहिती असेल. हो. तर त्याही माझ्या बरोबर तिथे शिकतात. अरे वा. तर हा त्यांनी बनवलेला आहे. हा सगळा सुनांना त्यांनी गिफ्ट केला होता. अरे वा, क्या बात आहे. खूपच सुंदर आहे तो. परत एकदा करूया आपण. मध्ये आज जरा कॅमेरा जास्त हलतोय. आता हे तू फ्लावर्स मध्ये दाखवले, तर परत हे आपण कुठेही दुसरी हे पण तू कुठल्याही डिझाईन मध्ये ऍडजस्ट करू शकते. आणि हा सॅटिन हा छोट्या छोट्या कुठल्याही फ्लावर्सला तू यूज करू शकते. फक्त मोठ्या गोष्टी म्हणजे मोठे मोटिव्स असतील तर ते होत नाहीत, कारण हे मध्ये फुगीर असतं. बरोबर आहे. त्याचे इफेक्ट एवढा आहे. हा पोकळ आहे ते. बरोबर आहे. हलू शकतात. म्हणजे ड्रेसवर वगैरे असं फार वापरला जात नाही सॅटिन. छोटे जिकडे डिझाईन असतील, छोटी डिझाईन, एवढं छोटं पेटल असेल तर तिथे ठीक आहे, तिथे चांगला दिसेल.
when you're doing embroidery, do you prefer certain fabrics or are there different needles for different type of fabrics? नाही, फॅब्रिक प्रमाणे निडल काही चेंज होत नाही. हा, फक्त खूप जाड, अत्यंत जाड कापड असेल तर त्याला थोडी जाड सुई लागते, ती 6 नंबरची वगैरे वापरली जाते सुई. बाकी तसं काही जेव्हा आपण काही छोटे मणी भरतो ना, पोस्ट मणी वगैरे, तर त्याच्यासाठी थोडीशी बारीक नाकवाली सुई असते. म्हणजे याच्यातली 9 नंबर किंवा 10 नंबरची सुई आपण, म्हणजे ते मणी पोस्ट मणी जे असतात ना त्यांना अगदी बारीक होल असतं त्याच्यासाठी. आणि एम्ब्रॉयडरी करताना तू म्हणालीस तसं फॅब्रिक वर डिपेंड आहे कुठला स्टिच घालायचा, म्हणजे सर्टन फॅब्रिक वर होत नाही असं आहे का? नाही, नॉर्मली सगळे स्टिचेस होतात. ड्रेसवर घालायचे स्टिचेस फक्त आपल्याला थोडे विचार करून घालावे लागतात. बरोबर. आणि फ्रेम्स मध्ये जे जातील किंवा ज्वेलरी बॉक्सेसच्या आतमध्ये जातील ते थोडेसे विचार करून घालावे लागतात की हा निघणार नाही ना, किंवा हा सुटू शकतो. तर सॅटिन हा आपण ड्रेसमध्ये जास्त वापरू नाही शकत, कारण तो असा ओढला जातो किंवा मध्ये त्याला पोकळपणा असतो, तर सुटू शकतो. तर सॅटिन जास्त करून वापरत नाही. बरोबर आहे. अपूर्वाला अजून एक प्रश्न आहे की जनरली हाऊ मच टाइम डज इट टेक टू डू दिस लार्ज पीस ऑफ हँड एम्ब्रॉयडरी? म्हणजे हातातून हे करायला घेतलंयस, आता हे पूर्ण करायला मला एक अर्धा पाऊण तास लागतो, कधी कधी 1 तास पण लागतो. ज्या प्रकारच्या स्टिचेस आपण तू घेतेस, ज्या प्रकारच्या स्टिचेस मी घेते त्याप्रमाणे. तू हा योग समजा करायला घेतला तर दिवसातले 2-3 तास बसलो आपण तर 15 दिवस तरी लागू शकतात. अच्छा, म्हणजे एवढे दिवस, मिनिमम 10 दिवस. म्हणजे एवढूसा तू जे पॅच घातलाय ते करायला नॅचरली ते इतकं इंटिग्रेट आहे. मी प्रेक्षकांना दाखवते की इच अँड एव्हरी स्टिच इतकी छोटी आणि बारीक आहे. आणि त्याच्यात पोस्ट मनी होतं ना, आपल्याला स्पेसिफिकली जास्त करेक्ट, ते येलो पोस्ट मनी जे आहे त्याच्यामुळे. करेक्ट, खूप सुंदर. मी एक पुढचा स्टिच दाखवते आणि जर आपल्याला थोडासा आपल्याकडे असेल शिल्लक तर मग मी हा पेटल कम्प्लीट करून ते फ्लावर दाखवेन तुम्हाला. मॅक्झिमम मला वाटतील त्या स्टिचेस मी कव्हर करायचा प्रयत्न करेन. ही पण एक छोटी फ्लावरची डिझाईन आहे. हा लेझी डेझी स्टिच म्हणतात, जो मी आता तुम्हाला दाखवते. खूप छान आहे, सुंदर दिसतो अगदी. लेझी डेझी नाव आहे. नाजूक सॅटिन सनस्टिच, लेझी डेझी. म्हणजे आतापर्यंत आपण एक क्रॉस स्टिच, डबल क्रॉस स्टिच, चेन स्टिच, चेन स्टिच, त्याच्यानंतर केबल स्टिच, सनस्टिच, आणि आता घेतलेलं ते सॅटिन. लेझी डेझी करताना एक मध्ये एक पॉइंट आणि पाकळ्यांना एक अंदाज येण्यासाठी आपल्याला अशा लाईन्स मारून घ्यायच्या. पहिल्यांदा ही लाईन कुठूनही सुरुवात करा. ही लाईन जिथे मी इथून सुरुवात करते, जिथे हा पॉइंट आहे तिथून मी सुई काढून घेणार. बेसिकली ही सिंगल सॅटिन हे चेन स्टिच द्यायची जी फर्स्ट मी दाखवली, आणि ती सिंगल द्यायची आणि बंद करून टाकायची. म्हणजे आता जसं चेन घालताना आपण केलं ना, तिथूनच घालायचं. ओके. प्रॉपर आपल्याला जेवढं अंतर आपण मार्क केलेलं आहे तेवढं घ्यायचं. ओके. ही पण थोडी फुगडी ठेवायची, म्हणजे एक पाकळीचा लुक आला पाहिजे. हे बघ,
ओके. छान. आणि ही मी जशी आपण त्या शेवटला बंद करतो चेन स्टिच तशी बरं. ही बंद करून टाकली. अरे ही पाकळी तयार झाली. अरे किती गोड आहे. हा. ओके. बाजूला. खरंच अपूर्वा म्हणते तसंच आहे. हँड एम्ब्रॉयडरी requires so much of effort and skill and time. One should really encourage such artists by buying more hand embroidered stuff than machine stuff. Absolutely, absolutely, अपूर्वा. I agree with you. कारण आपण कितीही मशीन स्टिच घेतलं तरी त्याची जे टिकाऊपणा म्हणतो आणि फिनिश हे बिलकुल नसतं. whereas see the finish of the hand stitch is amazing. It's amazing. एम्ब्रॉयडरी कारागिरांचं पण म्हणजे खूप स्किल ऑफकोर्स दिसतच आहे की खूप प्रकारच्या एम्ब्रॉयडरीज आपल्याकडे केले जातात त्याच्यामध्ये. पण खूप स्किलचं काम आहे. हो. तेवढा त्यांना म्हणजे मोबदला मिळत नाही. कारण ते थोडंसं पर्सनलाइज असतं. त्यामुळे पर्सनली केलं असतं. आपली एवढी मेहनत असते तर थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटतं लोकांना. पण आय थिंक इट्स द टाइम दॅट टेक्स. आणि ऑफकोर्स म्हणजे हे तर म्हणजे कितीही केलं तरी मशीन मध्ये हे येणं अशक्य आहे. आणि काही स्टिच आहेत आता या स्टिच ह्या मशीन मध्ये नाहीच होत. मशीन मध्ये या स्टिच मला आणि तो आला पाहिजे तो येणारच नाही. बरोबर. म्हणजे काही काही टाके असतात हे तुम्हाला फक्त हँड एम्ब्रॉयडरी कळून येते की ते तुम्ही हँड एम्ब्रॉयडरीनेच केलेलं आहे की ते मशीन वर्क नाहीये. आणि कला जे म्हणतो ते यालाच म्हणतो की ते एकाच्या हातात किंवा अंगी असलंच पाहिजे नाही तर ते येत नाही. ते पण तेवढंच खरं आहे. खूपच सुंदर झालं. खूपच सुंदर. हे छोटंसं फूल. आणि हे आता हे मी थोडंसं लांब लांब घेतलेलं आहे. हे जर तुला छोटं घ्यायचं असेल तर तू एक दाखवते मी करून. तू छोटं पण घेऊ शकते आणि ते जवळ जवळ म्हणजे अगदी चिकटून पाकळी असल्यासारखं फूल दाखवते. रुचाला तुझी एम्ब्रॉयडरी खूप आवडली आहे. शी सेड आय लव्ह यू एम्ब्रॉयडरी ऑलवेज. ती नेहमी खाली येते मी काय करते काय नाही हे सगळं बघत असते. हा मनीषा हे खूप छान आहे हे खूप छान आहे ते खूप छान आहे चालू असतं. आता मी या मधल्या पॉइंट मधून घेते. बरोबर. इथून हे जे मी मार्किंग पॉइंट आहे त्याला काही करायची गरज नाही करणार आहे ना मी दाखवते ते पण दाखवते. आता इथे जेव्हा जे फ्लॉवर मी जो पॅटर्न घेते त्याच्यात करायची गरज नाही पडणार कारण हे मी थोडं चिकटून घेणार आहे. ओके. ऍक्च्युली स्टिच किती नाजूक वाटतं. नाजूक फ्लॉवर. त्या मार्किंगचा काही उपयोग नाहीये. मी जस्ट शिल्पा म्हात्रेंचं म्हणणं आहे की कांथावर कसा करतात ते झाल्यावर तो मी दाखवते. छोटंसं कांथा वर्क म्हणजे फक्त रनिंग स्टिच आहे आपली. ओके. बाकी काही नाहीये. मग त्याला कांथा का म्हणतात म्हणजे असं काही त्या स्टिचला कांथा म्हणतात. त्या स्टिचला कांथा म्हणतात पण बेसिकली ते रनिंग स्टिच सारखंच आहे. रनिंग स्टिच. ओके.
अच्छा, म्हणजे आता तिथे खूप जवळ केलंय. जवळ केलंय. ओके, ग्रेट. म्हणजे दोन्ही इफेक्ट हा, बघता येतील तुम्हाला. करेक्ट. हे ना प्लास्टिकच्या जेव्हापासून थोड्या रिंग्स निघाल्या ते लूज करतं कापड. अच्छा, प्रत्येक वेळेला आपल्याला म्हणजे ते थोडंसं रिंग्स जे वुडन यायचे ते खूप चांगले होते. असायचे, पण आता वुडन नाही मिळत फार, नाही. प्लास्टिकच मिळतात. पण प्लास्टिकचा जरा कापड सोडतं. हा, कापड सोडतं सारखं. आता हे दोन लेझी डेझीचे दोन्ही प्रकार झालेले आहेत. वाव, वाव. हे थोडंसं चिकटून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं दूर दूर घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण एक स्टिच छोटीशी दाखवते मी तुम्हाला. अरे वा, खरंच तू करताना इतकं सहज वाटतंय ते. आय एम शुअर याच्यात तुम्ही इथे मध्ये ना गोल करून हा जो सॅटिन भरलाय ना, ओके, तसा सॅटिनही भरू शकता. ओके. मी एक फ्रेंच नॉट दाखवते. अरे वा, तिचं नाव फ्रेंच नॉट आहे. फ्रेंच नॉट. ओके. इथे मधून हा दोरा काढून घेतलेला आहे. हं. एका हातात पकडा. ओके, 2-3 असे लूप द्या. ओके. हा, राऊंड राऊंड. जिथून काढलं त्याच्या जरा बाजूला तिथेच आतमध्ये हे करा. हा इथला लेफ्ट हँड मधला पकडलेला थोडासा ओढून घ्यायचा, पकडून ठेवायचा आणि सुई ओढायची अगदी हलक्या हाताने, नाहीतर हे पूर्ण आत जातं. ओके. हे जिथे टच झालं सोडून द्या. सोडून दे. सोडून. म्हणजे हा एक छोटासा डॉट केल्यासारखा दिसतो आणि असं ते वर उमटून आल्यामुळे छान दिसतंय. इट लुक्स पण हे जरा जरी हात तुमचा टाईट झाला आणि खेचलं गेलं की पूर्ण सगळं आत जातं. हा, एक मिनिट. हे बघा, प्रेक्षकांना दिसेल की ते थोडस वर आहे देन द रेग्युलर स्टिच. ब्युटिफुल. ह्याला फ्रेंच नॉट म्हणतात. याच्यामध्ये अख्खं एक झाडाचं डिझाईन मी पाहिलेलं आहे. अरे वा, फक्त नॉट मध्ये त्याला एक बुंदा काढलेला आहे आणि वरती फक्त फ्रेंच नॉट्स आहेत वेगवेगळ्या कलर्स मध्ये. अरे वा, खूपच सुंदर ते डिझाईन होतं. म्हणजे आम्ही आता म्हणजे जशी आर्टिस्टची कल्पना किंवा एम्ब्रॉयडरीची कल्पना तशी हे होतं. वा. फक्त ही फ्रेंच नॉट आपल्याला ड्रेस मध्ये नाही टाकता येत. कुठल्या फ्रेम मध्ये वगैरे कारण मग ते धुताना जरा जरी तुमचं ते घासलं गेलं किंवा ब्रश लागला तर संपलं. ती पूर्ण सुटून येते. अगदी हलकी असते, फक्त दिसायला छान दिसते. तर ती कुठल्याही फ्रेम्सच्या आत किंवा असं काही ज्वेलरी बॉक्सेसच्या ट्रेच्या आतमध्ये म्हणजे तिकडे जास्त घासाघासी होणार किंवा ह्याच्यामध्ये तू मणी पण लावू शकते. म्हणजे तू जसं सांगितलं, हा, याच्यामध्ये आपण पोत मणी लावू शकतो किंवा हा जो सॅटिन घातलाय तो एक सिंगल कलर मध्ये गोल करून त्याच्यात सॅटिन घालू शकतो आपण. सुंदर. तर आता एक स्टिच दाखवू का अजून? हो, आणि त्याच्याहून जास्त आम्हाला तू काय काय करतेस ते पण दाखव, कारण ते जास्त आम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय. ते पण दाखवते. शुअर. शेवटची आपल्याला आता एक लीफ राहिलेले आहेत. हो, पानं राहिली. त्या पानांना एक स्टिच दाखवते मी. थोडीशी किचकट आहे. बघूया आपण. तू करताना आम्हाला सगळं सोपं वाटतंय. याला काश्मीरी टाका म्हणतो आपण किंवा इंग्लिशमध्ये त्याला हेरिंग बोन स्टिच म्हणतात. आपण काश्मीरी टाका म्हणतो. आता हे पानाचं डिझाईन आहे. तर इथे एकदम टोकाला ते काढून घेतलेला आहे धागा मी. तो एक थोडंसं अंतर घ्यायचं लेफ्टला किंवा राईटला, कुठूनही सुरुवात करा. मी राईटने सुरुवात केलेली आहे. ओके. सेंटर पॉइंटला दोघांच्या काढून घ्यायचं. ओके. सेंटर पॉइंट कळलं असं. मग या साईडला यायचं, म्हणजे लेफ्ट राईट लेफ्ट राईट.
या साईडला यायचं, अच्छा. इथे कुठेतरी सेंटर पॉइंटला इथे सेंटर पॉइंटला काढून घ्यायचा. ओके. परत त्या साईडला जायचं, थोडं खाली जाऊन एक सेंटर पॉइंट घ्यायचा, तिथे बाहेर काढायचा धागा, लेफ्टला परत सेंटर पॉइंट घेऊन इथे दोरा बाहेर काढलेला आहे आपण. मी याच्यासाठी ना नॉर्मली रिंग वापरत नाही, कारण मग तो ना रिंग शिवाय छान येतो. हा, रिंग शिवाय पहिलं म्हणालीस तसं थोडे स्टिचेस विदाउट रिंग. काही स्टिचेस ना, आता सॅटिनला कंपल्सरी तुम्हाला रिंग लावावी लागते, नाही तर तो उंचवता येत नाही. हा, तो शेपच बरोबर येत नाही तुमचा. बरोबर. काश्मीरीला मला लागत नाही. आपल्याला छोटे छोटा सेंटर घ्यायला बरा पडतो. आता माझा फास्ट होईल. हो, दिसतंय तुझं कम्फर्ट. एकदा लेफ्ट, एकदा राईट, एकदा लेफ्ट, एकदा राईट. अगदीच लीज सारखं वाटतंय ना आता ते छोटं. व्हेरी नाईस. म्हणजे छोटे छोटे याच्यामध्ये अख्खा ड्रेस पण भरून घेता येतो आपल्याला. इतकं वन ऑफ माय फेवरेट स्टिच आहे हा काश्मीर. कुठेही कसाही आपल्याला एखादा भरीवपणा आणायचा असेल, आणि लीफला तर मेनली वापरलाच जातो. पेटल्स पण आपण याच्या करू शकतो. लीफ मध्ये जे मध्ये वेन जाते तशासारखं हे पण मध्ये सुंदर. हे बघ, बंद करून टाकला. जिथे आपलं पेटल संपेल तिथे तो बंद करून टाकला. अरे वा, किती दिसतोय का छान. हो हो, खूप सुंदर दिसतंय. व्यवस्थित दिसतोय. हो हो, खूपच सुंदर, खूपच सुंदर. सगळ्यांना ते पिंक फ्लावर छोटेसे वगैरे इतके आवडलेले आहेत. हे खूप गोड दिसतात. हो, खूपच गोड. म्हणजे ते लहान मुलांचे फ्रॉक्स, बेबी फ्रॉक्स वगैरे असतात ना, त्याच्यावर तुम्ही असे छोटे छोटे फ्लॉवर्स टाकले ना, खूपच अत्यंत गोड दिसतात. करेक्ट करेक्ट, खूपच छान. मनीषा, जनरली आपण जेव्हा हे स्टिचेस करतो किंवा एम्ब्रॉयडरी, ते तुम्हाला वेगळे युजेस मगाशी सांगत होती, परत प्रेक्षकांना सांगशील का? सांगते. म्हणजे साधारण माझा असा अंदाज होता आधी की काय भरतो आपण, साडी भरतो, बरोबर, ड्रेस भरतो, बेडशीट किंवा कुशन कव्हर, पिलो कव्हर, बरोबर. पण याच्याही पलीकडे जाऊन आपण काही भरू शकतो. म्हणजे थोडं शिकत गेले तसं मला कळत गेलं. मी क्लासमध्ये बरेच वस्तू बनवून पाहिल्या. मी काही वस्तू दाखवते तुम्हाला इथे माझ्या मी बनवलेल्या. नक्कीच. आता या अशा छोट्या छोट्या डिझाईन काढून तुम्ही म्हणजे दाखवते. हा ज्वेलरी बॉक्स आहे. या प्रकारे ज्वेलरी बॉक्स बनवू शकता. खूपच सुंदर. हा बॉक्स बाहेरून आपण बनवून घेतो. अच्छा. आणि हे डिझाईन म्हणजे हे तुझी स्पेशालिटी आहे ही ज्वेलरी बॉक्स. अरे वा. वेगवेगळ्या डिझाईनचे. हा मी नथीचा ज्वेलरी बॉक्स बनवला होता. किती सुंदर आहे, खूपच सुंदर, गोड. इनफॅक्ट तू ह्याचे 3चे सेट मी एक करून दिला होता. करेक्ट, मलाच दिला होता. म्हणजे हो हो. आणि आहे खूपच छान. तन्मणी, बांगड्या आणि नथ असा तो 3चा सेट होता. थोडं मोठं डिझाईन घेतलं तर तुम्ही अशा प्रकारे ट्रे करू शकता. सुंदर. हो. हे एक पोटली बॅग टाईप केलेला. हा काश्मीरी जो आता मी दाखवला तो भरलेला आहे. आणि ही जी दाखवली मी आता केबल चेन स्टिच, ती भरलेली आहे. या स्टिचला बटन होल बोलतात, जो आता मी म्हणजे थोडे हे छोटे छोटे डिझाईन घेऊन हँकरचीफ. अरे वा, खूपच सुंदर. छोटे 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 डिझाईन घेतलेले. हे आता दाखवलेले. मी आता सांगणार होते तुला, परत आमची फेवरेट आलेली आहे. परत खूप छान दिसतात. खूप सुंदर. हे तुम्ही कुठेही ऍडजस्ट करू शकता. काश्मीरी. ऍक्च्युली अपूर्वा म्हणते तसं काश्मीरी टाका सीम्स सो ब्युटिफुल ॲज अ नेम सजेस्ट. काश्मीर वरून खूपच सुंदर. सुंदर दिसतो. हा मोबाईल कव्हर आहे. अरे वा.
छोटे म्हणजे हे किती पर्सनलाइज गिफ्ट पण होऊ शकते. खूपच सुंदर. हो, स्पेसिफिकली मी ऑर्डर घेऊन बनवते. हा जसा माझा बनवलेला आहे तसा योक आहे. अरे वा. हे पॅचेस मी बनवते. ओके. तर ते आपण कुठल्याही मॅचिंग म्हणजे आम्ही तुला कपडा दिला आणि तू त्या मॅचिंग किंवा मी हा बनवून घेतला तुम्ही माझ्याकडून आणि तुम्ही मॅचिंगचा कुठलाही कपडा आणला. परफेक्ट. तुम्हाला आवडीचे थ्रेड तुम्ही सांगितले आणि मॅचिंगचा कपडा आणला तर खूपच छान. अरे हे तर किती सुंदर आहे. खूपच सुंदर. ते ब्लू शेड्स लवली. हे शेडिंग मध्ये बनवलेलं आहे. सोनाली मी इकडे सुचवलंय की वी शुड सेल देम अँड कीप ऑन एक्झिबिशन. खरंच हे लॉकडाऊन संपू दे ना, आपण खरंच तिथे एक एक्झिबिशन लावूया मध्ये. नक्की माझा दिवाळीपर्यंत काहीतरी. चला दिवाळीची सुटलो आम्ही आणि भरपूर आपल्याला मिळणार आहे. इथे मी साईड चार्ट लावलेला आहे तो मी अवनीशसाठी बनवला होता. त्याला दाखवशील जवळ जरा आपण प्रेक्षकांना दाखवूया. अरे वा. कन्स्ट्रक्शन व्हेकल्स खूप आवडतात त्याला. अच्छा. तर आणि हे सगळे तू एम्ब्रॉयडर करून हे सगळे एम्ब्रॉयडरी केलेले आहेत. वेगवेगळ्या स्टिचेस आहेत. अरे वा. आणि अख्खा रोड सुंदर. आणि हाईट चार्ट तू बनवले आणि गर्ल्स साठी थोडे वेगळे डिझाईन्स असतात. बाहुली किंवा फुलं किंवा असं काहीतरी पिंक शेड. पण हे तर खूपच छान दिसतंय. व्हेरी ब्युटिफुल. व्हेरी व्हेरी. आणि असं वाटत पण नाही की तू स्टिचेस केले. असं वाटतं की कोणी तू यांनी स्केच पेननी किंवा हे करून घेतलंय. पण खूप गोड दिसतंय. त्याच्यासाठी प्रिंट बनवलेलं. हे पॅचवर्क आहे. हे पॅचवर्क आहे आणि त्याला एम्ब्रॉयडरीने सील केलेलं आहे. हाफ ऑफ द पॅचवर्क आणि हाफ ऑफ द एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यात. आणि हे पांघरून स्वतः मी शिवले. अरे हा फर्स्ट ट्राय होता. अरे वा. म्हणजे आता ते एक्झिबिशन हो जाए. खूपच छान. म्हणजे तू एम्ब्रॉयडरी आणि पॅचवर्क याचं दोघांचं खूप छान तू हे केलंयस. द होल थिंग लुक्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. आणि आता सध्या मी जे शिकते ते मी दाखवते केलेलं तुम्हाला. थोडीशी अवघड स्टिच आहे पण माझी खूप फेवरेट स्टिच आहे सध्या ही. याला हे बघ. अरे वा. या स्टिचला पेंटिंग केल्यासारखं आणि निडल पेंटिंग म्हणतात त्याला. अरे वा. खरंच म्हणजे जसं तुम्ही धाग्याने पेंटिंग केलेलं आहे. ही फ्रेम अजून व्हायची आहे. लॉकडाऊन चालू झाल्यामुळे ही फ्रेम बनू शकली नाही. अरे खूपच सुंदर आहे. ऍक्च्युली तुझा मोबाईल नंबर किंवा तू कसं ऑर्डर घेतेस, ऑनलाईन घेतेस का सध्या की तू? नाही ऑनलाईन तर नाही चालू केलं. फक्त मोबाईल वरून कॉन्टॅक्ट करून. तुझा मोबाईल नंबर आपण ह्याच्या कमेंट सेक्शन मध्ये पण ठेवूया. आणि सध्या जर तुझ्याकडे एक लिहून आपण तू बोल आणि लिही तर इट विल बी बेटर. एका बुक मध्ये मला लिहून दाखव मोबाईल नंबर. so that if anybody wants to place an order it would be better. Numbers on 998 okay 20 okay 40 okay 45 yes 81 okay 9820404581. अमेझिंग. याच्यातलं खूप मोठं लॉंग. तुला डेफिनेटली आमची ऑर्डर तर आहेच दिवाळीला. यू बी रेडी फॉर दॅट. आणि तू प्लीज शिकवत असशील तर क्लासेस चालू केल्यास तर आम्हाला 3-4 स्टुडंट तर ऑलरेडी ऑनलाईन आहेच आणि अजून आपण करू शकतो. अजून शिकवण्याचं. पण बघूया माझं सध्या माझ्या हातात स्वतःच एक लॉंग अँड शॉर्टचं खूप मोठं ड्रीम प्रोजेक्ट चालू आहे. वा वा. जे राधाकृष्णाची एक फ्रेम आहे. अतिशय सुंदर. अर्धवट आहे त्यामुळे दाखवू शकत नाही. बिलकुल नाही. सरप्राईज दिवाळीला एक्झिबिशनला ठेव. आम्हाला खूपच आवडेल बघायला. दिवाळीपर्यंत जर लॉकडाऊन नसतं तर झाली असती पण थोडं पुढे जाईल. पण ती होईल तेव्हा नक्की टाकेल. अतिशय. अप्रतिम असणार आहे. अतिशय. अरे तुझं हे लॉंग अँड शॉर्ट ते बघून
जे तू हे जे बटरफ्लाय केलंयस ते लॉंग अँड शॉर्ट बघून ते आय एम शुअर ते राधाकृष्णची स्टिच अख्खं ते असेल ते अतिशय सुंदर दिसणार. वाव मनीषा, इट इज अमेझिंग अमेझिंग. तुझा हाईट चार्ट, तुझा ट्रे, हा तुझा हाईट चार्ट, ट्रे, बॉक्सेस, टू मच. इट इज अमेझिंग. थँक्यू मनीषा, तू आलीस. आणि शिवानंद सांस्कृतिक मंडळाचे पण आभार की मला ही अपॉर्च्युनिटी दिली सगळं थँक्यू थँक्यू. आणि एक सांगेन की म्हणजे थोडं आपल्या धावपळीच्या आयुष्यात थोडं ताणतणावात की एक छंद नक्की प्रत्येकाने जोपासला पाहिजे जो आपल्याला खूप आनंद देतो. जसा मला हे करून खूप आनंद मिळतो. असंच तू आनंदी राहा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.